आई वडील काहीतरी बघताय, काहीतरी भारी बघतात, आई वडील कंटिन्यूस मोबाईलमध्ये असतात, फोनवर असतात, रील बघतात, तर मुलगा काय करणार आहे? तुम्ही जर त्याला शिकवलं, जर 1 तास तू अभ्यास केला तर तुला मोबाईल मिळणार आहे, तुम्ही रिवॉर्ड देताय ना त्याला. बरोबर आहे. त्याच्या जागेवर जर तुम्ही म्हटलं जर तू 1 तास अभ्यास केला तर मी तुला 1 तास खाली खेळायला पाठवेल, तुम्ही रिवॉर्डच चुकीचा देताय. आणि हे आहे, तू जेवला नाही तर त्याच्या घास भरवायसाठी पहिले मोबाईल. मुलं मोबाईल शिवाय जेवत नाहीत आजकाल. एवढा हट्टीपणा, आणि ती सवय पहिल्यापासूनच लावली लहानपणी. अरे याला सगळा मोबाईल कळतो, ह्याला ना आम्ही मोबाईल शिकवलाच नाही. आई वडील एवढं कौतुकाने सांगतात नाही की आई वडील काय करतात, काही काही एक्स्ट्रीम असतात, हात बांधून ठेवणं, हे पण होतं. रूम मध्ये कोंडणं, बाथरूम मध्ये कोंडणं, त्याने ना त्यांच्या सायकोलॉजीवर ना त्यांना थोडासा ना ह्या गोष्टींवर ट्रॉमा बसतो. मोस्टली कॉमन ना ह्या गोष्टींसाठी की उलटे उत्तर खूप देतात मुलं आजकाल. आई वडिलांना उलटे उत्तर देतात, किंवा आजकाल ते खूप कॉमन झालंय की मजेने आई वडिलांना पण मारणं. हे तुम्ही जर बघाल की आई वडील ना मुलांना चिमटे काढतात की असं मजेने मारतात, मुलं पण तसंच करतात. आणि आपण काय करतो ना, जेव्हा मुलगा आपल्याला काही उद्धट बोलतो किंवा मजेने मारतो, तर आपण 4-5 वर्षापर्यंत ना आपण त्याचं कौतुक करतो, किंवा किती गोड आहे, कसं बोलतोय, हे करतोय. ते चुकीचं आहे, ते आपण थांबवलं पाहिजे. ज्या दिवशी मुलाने आपल्याला नावाने हाक मारली ना, तिकडेच आपण समजलं पाहिजे की नाही, चुकतंय. मोस्टली काय होतं की आई वडील ना एकामेकाला नावाने हाक मारतात, तर मुलगा काय करतो. मी क्लिनिक मधला इन्सिडेंट आहे की मुलं ना सरळ आईला नावाने हाक मारतात, पप्पा पण तसेच म्हणतात. आपण काय करतो, नाही उठ लगेच कर, हे आताच झालं पाहिजे. माइट बी जे तुमच्यासाठी प्रायोरिटी नाही त्याच्यासाठी प्रायोरिटी आहे आता. आपण त्याची प्रायोरिटी समजली पाहिजे की तो करतो काय. तर जेव्हा त्याची ती एंगेजमेंट चालू ना, आपण त्याला डायरेक्ट ब्रेक करतो. तो फ्लो ब्रेक नाही झाला पाहिजे, त्याला हळूच अलगद त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. सकाळी आपण जेव्हा मुलांना पण उठवतो ना, कसं उठवतो, उठ उठ लवकर उठ, उशीर झालाय, उठला नाही तर बघ. मग काही आई वडील उठून बसवतात मुलांना, विच इज व्हेरी रॉंग. मुलं काय करतात ना, 30 मुलं जास्त त्यांना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात, हे लक्षात घ्या. आणि ज्या मुलांना सूट मिळालेलं असतं त्यांचं काही नसतं, ते एकदम रिलॅक्स असतात, निवांत असतात. पण ज्या मुलांना धरून ठेवलं आई वडिलांनी, तू असं नाही केलं पाहिजे, मुलांसोबत नाही बोलली पाहिजे, मुलींसोबत नाही, त्या मुलाला किंवा मुलीला 100% काही ना काही बाहेर अफेअर असतं. कारण की जेवढं तुम्ही बांधून ठेवाल किंवा जेवढं फ्री सोडाल ना, मुलं दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये ना बिघडतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे शिवनारायण सर, जे एक सायकोलॉजिस्ट आहेत. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे काय असतं. आणि खूप सारे पॅरेंट्स असतात ज्यांना कंप्लेंट असते की मुलं ऐकत नाहीत किंवा मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. सो हे सगळे क्वेश्चन्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सो पहिले तर माझं नाव शिवनारायण खांडरे आहे. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि जवळपास मी 8 वर्ष या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतोय. मी मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर ॲज वेल ॲज रिलेशनशिप एक्सपर्ट आहे. आणि मी एक नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲज अ इन्चार्ज त्या सायकोलॉजी डिपार्टमेंटचा वर्क करतोय. सो सर, माझा ह्याच्यावर रिलेटेडच एक क्वेश्चन आहे की खूप सारे पॅरेंट्स आपण बघतो की अशी कंप्लेंट करतात की माझा मुलगा खूप हट्टी आहे किंवा माझा मुलगा ऐकतच नाही. सो ह्याच्या मागे काय सायकोलॉजी? आता ह्याच्यामध्ये एक छोटंसं एक मुलगी होती माझ्याकडे आलेली की तिचं खूप अँगर इश्यूज होते. म्हणजे ती आय गेस 5th स्टँडर्डमध्ये होती. ती गोष्टी तोडायची, म्हणजे तिने घरातला टीव्ही तोडलाय, लॅपटॉप तोडलाय, घरात ग्लास फोडले, नंतर टेबल फोडलाय, भरपूर काहीतरी टँट्रम्स केलेत. तिची आई घेऊन आली की सर ही खूप मुलगी त्रास देते, हिला तुम्ही ऍडमिट करा, नाहीतर मग एक काम करा, काहीतरी तिला शॉक द्या. असं होतं. पहिले तर म्हटलं हा माझा डिपार्टमेंट नाहीये, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला हे समजवलं की मी थोडं जेव्हा इव्हॅल्युएशन करतो, म्हणजे जेव्हा एखादा आई किंवा म्हणजे पेरेंट्स मुलांना घेऊन येतात ना, इट्स नॉट ओनली अबाउट चाइल्ड. मग आम्ही पहिले पेरेंट्सचं स्क्रीनिंग करतो की पेरेंट्सचं बिहेवियर कसं आहे मुलांटुवर्ड्स. मग त्याच्यामध्ये कळालं की आईला वडिलांना दोघांनाही बिहेवियरल इश्यूज आहेत. की आई पण खूप चिडचिड करते, आई ती मुलीच्या वरची होते. आईने कार तोडली, आईने गाडीचे काचा तोडल्या आहेत, गाडी पूर्ण स्क्रॅप केली आहे, खूप भांडणं केली सोसायटीमध्ये, खूप म्हणजे कुठेतरी त्या हेरिडिटी पण गोष्टी येतात, जेनेटिक येतात. आणि मुलांचं ना एक एक्सपेरिमेंट झाला, बोबोडॉल एक्सपेरिमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की प्रोजेक्शन, लॉ ऑफ प्रोजेक्शन शिकवतात की त्याच्यामध्ये काय होतं की मुलांना ना एका रूममध्ये ठेवलं जातं आणि असे 2 सेगमेंट केले जातात. त्याच्यामध्ये सांगतात की एका मुलाला सांगतात की ह्या डॉलला कसं हँडल करायचं आणि एकाला सांगतात कसं करायचं. त्याच्यामध्ये बघितले 2 पॅटर्न्स की जे मुलं अग्रेसिव्ह आहेत ना ते त्या डॉलला सारखे मारायचे
आणि जे आहेत ना त्याच्यासोबत प्ले करायचे. तर जसं आपण बघतो ना त्या सेटिंग्समध्ये त्यांना जे प्रोजेक्शन मिळतं की आई वडील भांडतायत घरात, नंतर बाहेर लोक गेलं की आयफोन, नंतर भारी भारी मेकअपचं सामान किंवा भारी गाड्या, हे जेव्हा आपण मुलांना देतो ते टॉक करतात, तर काय होतं मुलं ते रिसेप्ट करतात. आणि जेव्हा रिसेप्टिव्हिटी ह्या गोष्टींबद्दल वाढते ना ऑटोमॅटिक ते पुढे कॅरी होतं ना. कारण पर्सनॅलिटी म्हणजे काय की आपण ते बिल्ड करत जातो कालांतराने, आपल्या गोष्टी आणि स्वभाव डेव्हलप होत जातो. आणि तो कसा डेव्हलप होतो? इन्फ्लुएन्स ऑफ सराउंडिंग अँड पेरेंट्स. आता काय आई वडिलांना फक्त एकच माहिती आहे, तो फक्त एक कागद ना त्याच्यामध्ये चांगली मार्क आली पाहिजे, आणि तेव्हाच आपला मुलगा सोसायटीमध्ये स्टँड करू शकतो. पण जर तुम्ही बघाल ना, तुम्हीच उदाहरण देतात मुलांना की तुम्ही गुगलमध्ये जा, मायक्रोसॉफ्टमध्ये जा, तुम्ही इन्फोसिसमध्ये जा. हे लोक किती शिकलेत बरं, ह्याचा विचार केलाय का तुम्ही? ह्यांचे जे सीईओ आहेत हे किती शिकलेत? शिक्षण मूलभूत आहे आणि पाहिजेलच. चांगलं शिकाल तर सोसायटीमध्ये तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करू शकता, बट त्याच्यामुळे ना तुम्ही मुलांना बर्डन नाही केलं पाहिजे. सगळ्यांची आपली ना कॅपॅसिटी असते गोष्टी घेण्याची, आणि जर तो अभ्यासात वीक आहे ना त्याचा 100% काही ना काही दुसरा स्ट्रॉंग पॉईंट असेल, किंवा एका विषयात वीक आहे ना तर त्याचा दुसरा विषय चांगला असणार. एखादा मुलगा बायोलॉजीमध्ये वीक आहे ना पण त्याचा मॅथ्स चांगला असू शकतो. लहान मुलांची ना बेसिक डिमांड्स असतात. त्यांना जे नवीन गोष्ट दिसते ना ती पहिले त्याच्या मागे पळतात. आपण हे जर लहानपणी बघितलं तर आपल्याला ते पहिले हे यायचं, खोडरबर यायचं, इरेझर, त्याच्यामध्ये सेंट यायचा किंवा त्याच्यामध्ये शेप यायचा, आपण पण त्यासाठी हट्ट करायचो ना. असं कोणताच मुलगा नाही की तो हट्ट करत नाही. असा जर मुलगा असेल तर वेल अँड गुड, बट हे लहान मुलांचा स्वभावच असतो. जेव्हा ते एक्सप्लोरेशन स्टेजमध्ये असतात की ते नवीन काहीतरी शिकत असतात, काहीतरी बघत असतात, आणि कोणती नवीन गोष्ट बघितली तर ते माणूस हट्ट करणार, छोटा असो किंवा मोठा असो. तर हे बेसिक नीड आहे. आई वडिलांनी समजलं पाहिजे की मुलं हट्टीपणा करणारच आहेत, पण त्यांना कुठपर्यंत घेऊन जायचं किंवा कुठपर्यंत थांबवायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आता काय की जेव्हा हट्टीपणा लहान मुलं करतात तर एक तर असतं एक्सप्लोरेशन स्टेज, दुसरं असतं की एक कॉम्पिटिशन. म्हणजे आता तुम्ही बघाल की भरपूर मुलं येतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅग घेऊन येतात, फॅन्सी कपडे घालतात, मोबाईल्स असतात, आणि स्कूलमध्ये डिस्कस होतं की बघ माझ्या घरात हे, माझ्या घरात ही गाडी आहे, माझ्या घरात हा मोबाईल आहे, माझ्या घरात हा टीव्ही आहे. तर ते देखादेखीमध्ये ना मुलं पण हे करतात की नाही पप्पा आपण ही गाडी घेऊ, आपण हा मोबाईल घेऊ. तर ते नॅचरल आहे. आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ना त्या एन्व्हायरमेंटमध्ये हे गोष्ट मिळतात. आता जर मी माझ्या मुलाला जर टाकलं, मी इफ वी पुट हिम इन द बेस्ट ऑफ द स्कूल्स इन पुणे, तर तिकडे मुलं कशी असणार आहेत? बेस्ट म्हणजे एक हायर स्टँडर्ड किंवा ह्या सोसायटीमधलीच मुलं येणार आहेत. तर त्यांचं डिस्कशन काय असणार आहे? जर मी आता पुण्यातल्या बेस्ट स्कूलमध्ये टाकलं तर तिकडे सगळे एलिट क्लासची मुलं येणार ना. तर त्यांच्या घरात मग लक्झरियस हाऊस, पैसा, गाडी, ह्या गोष्टींबद्दल त्यांचं डिस्कशन राहणार ना. आता मी एक छोटासा मुलगा माझ्याकडे आला, त्याचे वडील त्याला स्कूलला सोडवले होते, तर तो त्याच्या पप्पांकडे ना खूप हट्ट करत होता. तर मी म्हटलं काय झालं, मला म्हणजे स्कूलच्या बाहेर होतो मी एका प्रोग्रामसाठी. तर म्हटलं पप्पाने ना वो दुसरी गाड़ी नहीं लाई जो चाहिए थी, आज हमारा प्रोग्राम था. तो म्हटलं कौन सी गाड़ी? बोले हमारे पास 2 गाड़ी है सर, एक BMW एक मर्सिडीज. तो अब मेरे सब दोस्त BMW देखना चाहते थे, तो मैंने पापा को बोला था BMW लेके आ, वो नहीं लेके आए. तुम्ही मुलांसोबत काय स्टँडर्ड सेट करतायत, राईट. दुसरी गोष्ट की तुम्ही त्यांना काय एन्व्हायरमेंट देतात. आई वडीलच 4थीतल्या मुलगी 3रीतल्या मुलांकडे आज आयफोन असतात. जर तुम्ही त्यांना या लेवलवर पोहोचवलं तर त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय होणार आहेत? त्याच्यामध्ये हट्ट करणारच आहेत, ते रडणारच आहेत की हे नाही दिलं, ते नाही दिलं. आणि बेसिक नीड आहे, आई वडिलांनी हे समजलं पाहिजे. मुलांची बेसिक नीड आहे, ते हट्ट करणारच आहे, त्यांच्या स्वभावातच ती गोष्ट आहे आणि ती जाणार नाहीये. पण त्याला वळण लावणं आपल्या हातात आहे. ह्याच्यामध्ये वळण लावणं म्हणजे काय किंवा काय करणं की आपण त्यांना काय एन्व्हायरमेंट देतो. याच्यामध्ये पहिली बेसिक गोष्ट की आपल्या घरात आपण काय काय देतोय. आता माझ्याकडे पैसा म्हटलं मी घर चांगलं करणारच आहे, बट द थिंग इज की मुलांना त्याची जाणीव करून देणं की ही गोष्ट घ्यायला काय काय लागतं, ही प्रोसेस काय असते. आता मुलांना दिसतंय वडिलांकडे एवढ्या सगळ्या गोष्टी, पण ती प्रोसेस काय आहे की मला एखादी गाडी घ्यायला किंवा एखादा मोबाईल घ्यायला मला काय काय करावं लागतं याच्या मागे, राईट. सो प्लॅन ए की मी हे घेण्यासाठी मी काय काय केलंय. मी सकाळी लवकर उठतो, मला सकाळी 5लाच उठावं लागतं, मला आवरून मला कंपनीत जावं लागतं, मी जवळपास 7-8 तास वर्क करतो, तेव्हा मला महिन्याला एवढ्या गोष्टी येतात किंवा माझा एवढा पगार आहे, त्याच्यानंतर मी ह्या गोष्टी घेऊ शकतो. कसं आपण त्यांना जाणीव कसं करून देऊ शकतो सर? आता एक माझ्याकडे एक 2 मुलं आली दिवाळीला घरी. म्हणजे ते छोटीशी होती, पहिली दुसरीत होती. तर ते खूप वेल टू डू फॅमिलीतले, असं नाहीये. ते खूप त्यांचे वडीलही डॉक्टर आहे, आई इंजिनियर आहे. सो ते माझ्याकडे आले होते दिये घेऊन, म्हणजे आपले दिवाळीला आपण दीप लावतो ना, तर ते घेऊन आले होते माझ्याकडे की काका हे विकायला. म्हटलं हे कोणी सांगितलं?
स्कूलमध्ये सांगितलं, म्हटलं स्कूलमध्ये प्रोजेक्ट असतो आपल्याला द्यायचे लहानपणी. तर म्हटलं नाही, पप्पाने सांगितलं मला की पेंट करून ना हे जाऊ नये, काकाकडे जाऊ नये, काका घेतील तुझ्याकडून, बघ काका काय म्हणतात. ओके. आणि मी जेव्हा त्यांच्या वडिलांकडे गेलो त्यांना विचारलं की तुम्ही का मुलांना असं का पाठवलं, तुम्ही तर विकत घेऊ शकतात. तर ते म्हटले सर आम्ही जे केलंय ना त्याची जाणीव मुलांना आत्तापासून आम्ही देतोय की कोणती गोष्ट सोपी नसते. एक दिवा पण विकायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि जेव्हा ते स्वतःहून जाऊन करतील ना तेव्हा त्यांना त्याची व्हॅल्यू कळणार आहे की एक गोष्ट विकायला किंवा हे करायला किती अवघड असतं. तर हेच आहे की मुलांना ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून शिकवलं पाहिजे. आपण काय करतो मुलांकडे ना आपण गोष्टी आणून देतो की तुला हे पाहिजे ना, हा घे स्वतःहून. स्वतःहून. तर आपण काय केलं पाहिजे ना, आता आपण मार्केटमध्ये चाललो ना त्याला कंपॅरिझन शिकवलं पाहिजे. आता त्याला एखादा टॉय आवडला तर काय करायचं, तो टॉय बघायचा, त्याला दाखवायचा, बघ हा टॉय इकडे इकडे भेटतोय, ह्याची प्राइस काय, त्याला हे शिकवायचं. मग त्याला असं 10 दुकानात घेऊन जायचं, त्याला शिकवायचं की बघ कुठे तुला सगळ्यात कमी प्राइस मध्ये मिळत आहे. त्याने काय होतं की मुलांना कळतं, त्यांचं बिल्ड होतं नॉलेज की हा बाबा 10 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये त्याने 10 कंपॅरिझन केले आणि ही गोष्ट किती आवश्यक आहे आता, ही आवश्यकच नसेल हे पण त्याला शिकवायचं की ही तुला आता लागते का इमिडिएट लेवलवर, ह्याने तुला आता काय काय फायदे आहेत, तुला काय काय. आणि मुलांना कळतं आजकालच्या पहिली दुसरीतले मुलं एवढी शार्प झाली आहेत त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. पण ह्याच्यामध्ये आपण बघतो की मोबाईलमध्ये एखादी गोष्ट त्यांनी पाहिली तर ती तेच डिमांड करतात आणि ती जर कुठे दिसली त्यांना तर ते घेतल्याशिवाय सोडत नाही. बरोबर. ह्याच्यावर काय केलं? आता पहिली गोष्ट तर मुलांना आपण कॉन्टेंट काय दाखवतो हे खूप महत्वाचं आहे. आता माझ्याकडे एक 4थीतली मुलगी आली होती, तिने तिच्या आई समोर नाही सांगितलं पण तिने मला पर्सनली सांगितलं सर मी नेटफ्लिक्स वापरते, मी सगळ्या ॲडल्ट मूवीज बघितलेल्या आतापर्यंत, ज्या मूवीज आपण नाही बघितल्या किंवा आपण अवॉइड करतो सगळ्या मूवीज तिने बघितल्या. आणि तिची आई कंप्लेंट घेऊन होती की ती एका मुलासोबत खूप क्लोज झाली आहे किंवा ती म्हणजे खूप त्याच्यासोबत जास्त बोलते, ती सारखं त्याला घरी बोलवते. सो ह्याचं कारण काय, एक्सपोजर किती मिळतोय मुलांना आजकाल. आता भरपूर जे यूट्यूब बघतात त्याच्यामध्ये किड्स सेक्शन पण आहे, पण आई वडील जर कंटिन्युअस इकडे रील्स बघतायत तर मुलगा तिकडेच येऊन बघणार ना. किंवा टीव्ही बघतो आपण, टीव्ही मध्ये काय दाखवतात, सिरियल मध्ये ह्याच गोष्टी दाखवतात, ह्याचं असं झालं, ह्याचं तसं झालं, हे झालं ते झालं. जर आपण हे टॉक्सिक एन्व्हायरमेंट स्वतः बघत असो तर मुलांना काय मिळणार आहे, तेच मिळणार आहे. आणि मुलं काय शिकणार आहे, हे शिकणार आहे. तुम्ही रील्स बघणं थांबवा. तुम्ही जेव्हा मुलगा आपल्याला कन्सिव्ह करायचा तेव्हापासून तुम्ही स्वतःचं रुटीन बदला ना. तेव्हापासून तुम्ही चिडचिड कमी करा, तुम्ही रागराग कमी करा, तुम्ही मोबाईल कमी करा, तुम्ही हेल्दी रुटीन फॉलो करा, तुम्ही एक्सरसाइज करा. पहिल्यापासून जर तुम्ही गर्भसंस्कार तुम्ही जर ती पहिल्यापासूनच तयारी केली आणि पुढचे 5 वर्ष मुलगा जन्माला आल्यानंतर जर तुम्ही हे सगळं रुटीन ठेवलं तर मुलगा काय शिकणार आहे. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना रिस्पेक्ट दिलं, तुम्ही जर स्वतः घरात हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवलं, तुम्ही जर व्यवस्थित बॅलन्स ठेवलं सगळ्या गोष्टी, तर मुलगा नाही शिकणार ती गोष्ट. तर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही करा. तुम्ही जर स्वतः असं मी तर कुठे बघितलेलं नाहीये, जर तुम्ही शांत आहात तर तुमचा मुलगा खूप चिडचिड करतोय. हा होऊ शकतं जर तो बाहेरून शिकतोय, पण तुम्ही वाईस असाल, तुम्ही जर त्याला चांगला एन्व्हायरमेंट दिलं तर तो तसाच ग्रो होणार आहे. मुलं ना आपण म्हणतो ना की पाण्याला कुठेही टाका तो त्याचा शेप घेतो, मुलं तशी असताना कुठेही टाका ते त्यांचा शेप घेतात. म्हणजे असे जेव्हा मुलं मुली येतात तुमच्याकडे, सो तुम्ही काय काय नेमकं त्याच्यामध्ये सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात त्यांना? तर वेगळ्या वेगळ्या मुलांना मुलींना वेगवेगळे सोल्युशन्स असतात. एकाच मुलाला एक सोल्युशन किंवा सगळ्यांना एकच सोल्युशन ऍप्लिकेबल होईल असं नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स सांगा ना की असं एक मुलगा होता खूप चिडचिड करायचा, मग तुम्ही त्याला काय नेमकं ट्रीटमेंट केली? ओके, सो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेल की एक मुलगा ना, एक मोस्टली आता आजकाल ना मुलं मुलींचं प्रमाण सगळं इक्वल झालंय, तर मोस्टली कॉमन ना ह्या गोष्टींसाठी की उलटे उत्तर खूप देतात मुलं आजकाल. आई वडिलांना उलटे उत्तर देतात किंवा आजकाल ते खूप कॉमन झालंय की मजेने आई वडिलांना पण मारणं. हे तुम्ही जर बघाल की आई वडील ना मुलांना चिमटे काढतात की असं मजेने मारतात, मुलं पण तसंच करतात. आणि आपण काय करतो ना, जेव्हा मुलगा आपल्याला काही उद्धट बोलतो किंवा मजेने मारतो तर आपण 4-5 वर्षापर्यंत ना आपण त्याचं कौतुक करतो किंवा किती गोड आहे, कसं बोलतोय, हे करतोय. ते चुकीचं आहे, ते आपण थांबवलं पाहिजे. ज्या दिवशी मुलाने आपल्याला नावाने हाक मारली ना तिकडे आपण समजलं पाहिजे की नाही चुकतंय. कारण की काय झालंय आजकाल खूप कॉमन झालंय की आता एखाद्या मॅरिड कपल आहे, आता लव्ह मॅरेज ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्यात आणि मोस्टली काय होतं की आई वडील एकामेकाला नावाने हाक मारतात, तर मुलगा काय करतं. मी क्लिनिक मधला इन्सिडेंट आहे की मुलं ना सरळ आईला नावाने हाक मारतात, पप्पा पण तसेच म्हणतात. तर आम्ही का नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे मुलांना राईट रॉंग ही कन्सेप्ट आता लगेच लक्षात येत नाही, त्यांचं वय नाही ते लगेच समजायचं.
पण त्यांना आपण एन्व्हायरमेंट काय देतोय ना ते खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रिस्पेक्ट दिला तर गोष्टी होऊ शकतात. ह्याच्यामध्ये काय केलं आणि ह्याच्यामध्ये तेच आपण ह्याच्यामध्ये येत होतो की ह्याच्यामध्ये केसेस असे येतात की हे चिडचिड करणं हे करणं ह्याच्यामध्ये किंवा उलटे उत्तर देणं ह्याच्यासाठी आम्ही तर काय करतो की आम्ही पहिले पेरेंटल थेरपी आणि मुलांची थेरपी ह्या गोष्टी डिस्टिंग्विश करतो. पहिले तर आई वडिलांना आम्ही शिकवतो की मुलांना डील कसं करायचं, हँडलिंग कसं करायचं, की पहिले तुम्ही घरात कसं वागलं पाहिजे. म्हणजे नवरा आणि बायको तुमचं घरात बिहेवियर कसं पाहिजे. मुलगा कसाही वागू दे सध्या, पहिले तुम्ही व्यवस्थित वागा. तुम्ही पहिले तुम्हाला इम्प्रूव्ह करा. किंवा तुम्ही इम्प्रूव्ह कराल म्हणजे ऍटलिस्ट त्यांच्याकडे नवीन काही बिल्ड होणार नाही. तर तुम्ही इकडे सुरुवात केली, मग आम्ही इकडे मुलाकडे काम करतो, थेरपी सुरू करतो. मग बिहेवियर थेरपी म्हणतो आपण त्याला. ABA सध्या नाव देतो आपण, अप्लाइड बिहेवियर थेरपी. तर ह्याच्यामध्ये काय होतं की मुलांना आपण कंडिशनिंग करतो. ही जी कंडिशनिंगच असते, ही जी आपण आई वडील करतात नाही कंडिशनिंग, तसं आम्ही पण कंडिशनिंग करायला लागतो. आता आम्हाला काय करावं लागतं, थोडीशी सायकोलॉजी वापरावं लागतं. आता एक छोटंसं उदाहरण आहे की एखाद्या मुलाने घरात ना टॉयज इकडे तिकडे पसरले, तर आपण त्याला काय म्हणतो, हे लवकर आवर, हे असं चालणार नाही, नाहीतर मी तुला मारल. बरोबर. तो मुलगा काय करतो, कसं रिॲक्ट करणार. काही मुलं भीतीपोटी ऐकतात, काही मुलं आजकाल रिटॅलिएट करतात. आपण म्हणतो ना की एखादा मुलगा कोडगा होऊन जातो की खूप मार खाऊन 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 त्याला असं होतं की त्याला काहीच फरक पडत नाही कोणत्या गोष्टींचा, मग तो स्टबन होऊन जातो, त्याला कितीही काही केलं तर. पण कसं आहे ना, सगळ्या गोष्टींना ना आपल्याला सिस्टमॅटिकली डिसेन्सिटाईज करता आलं पाहिजे. की मुलांना ना पहिले तर प्रेमाने समजायचं. सगळ्या गोष्टींची ना एक लेवल असते. सुरुवात आपण सांगण्याने, आणि कसं सांगायचं माहिती का, आपण काय करतो, आपण त्यांच्या डोक्यावर बसतो. पहिले त्यांच्या आय टू आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आपण त्यांच्या लेवलला आलं पाहिजे, की त्यांच्या समोर बसलं पाहिजे, खाली त्यांच्या आय कॉन्टॅक्टला आलं पाहिजे. आणि पहिले तर बघायचं की तो कोणत्या कामात एंगेज आहे का. आता एखादा मुलगा काहीतरी काम करतो, आपण त्याला तिकडे थांबवलं तो ऐकणार नाही. पहिले त्याच्या कामाला ऍड्रेस करायचं, वा तू चांगलं करतो, काय करतोय, त्याला विचारायचं थोडंसं. म्हणजे काय होतं की आपला एक रॅपो बनतो मुलांसोबत. जेव्हा रॅपो बनला तेव्हा तो लक्ष द्यायला लागतो ना, मग हळूहळू त्याच्याकडे घेऊन जायचं. बाळा आपण हे थोडंसं बाजूला ठेवू शकतो, आपण थोडं डिस्कशन करायचं का, किंवा आपण हे काम आहे आता हे करायचं का, ह्याची प्रायोरिटी. कोणता मुलगा ऐकणार नाही असं होईल का. आपण काय करतो, नाही उठ लगेच कर, हे आत्ताच झालं पाहिजे. माइट बी जे तुमच्यासाठी प्रायोरिटी नाही त्याच्यासाठी प्रायोरिटी आहे आता. आपण त्याची प्रायोरिटी समजली पाहिजे की तो करतो काय. मुलांसाठी प्रायोरिटी काय, खेळ किंवा ह्या गोष्टी, किंवा तो काहीतरी क्रिएटिव्ह करत असेल तर जेव्हा त्याची ती एंगेजमेंट चालू ना, आपण त्याला डायरेक्ट ब्रेक करतो. तो फ्लो ब्रेक नाही झाला पाहिजे, त्याला हळू अलगद त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. सकाळी आपण जेव्हा मुलांना पण उठवतो ना, कसं उठवतो, उठ लवकर उठ, उशीर झालाय, उठला नाही तर बघ. मग काही आई वडील उठून बसवतात मुलांना, विच इज व्हेरी रॉंग. तुम्हाला माहिती ना मुलाला अर्धा तास लागतो उठायला किंवा 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं अगोदरपासून सुरुवात करा उठवायला, आणि थोडंसं त्याला प्रेमाने उठवा. काय होतं ना, प्रेमाने उठवलं आणि थोड्याशा गोष्टी हे होतात. आजकाल आई वडीलच बाराला झोपतात, मुलं पण बाराला झोपतात. आई वडील इकडे मोबाईलमध्ये, मुलं इकडे टीव्ही मध्ये. जर तुम्हीच लवकर नाही झोपला, तुमच्याकडे जर रुटीन नसेल तर मुलांना पुढे काय कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्याला प्रेमाने 15 मिनिटं अगोदर उठवा, थोडंसं त्याला थोडंसं हे करा, कम्फर्ट करा, ऑटोमॅटिक तो उठेल. त्याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा मुलं त्यांच्यामध्ये खेळत असतात, सो त्याच्यामध्ये आपण बघतो की एका मुलाने समजा त्याला मारलं तर तो पण त्याला लगेच मारतो, किंवा हे कसं डील करावं की नेमकं आपला मुलगा लगेच मारतो किंवा नाही का लगेच हात उचलतो दुसऱ्यांवर. आता मग तेच आहे ना, इकडे आपण परत म्हटलं की मॉरलचा भाग येतो. ह्याच्यामध्ये काय ना, हे कंडिशनिंगचाच भाग येतो की ह्यांना लहानपणापासूनच आपण काय कंडिशनिंग करतोय. आता आम्ही जेव्हा वाढलो तेव्हा आमच्या आईने सांगितलं होतं की कोणाचं काही घ्यायचं नाही. आपल्या कोणाकडे घरी गेल्यावर त्यांच्याकडून काही वस्तू घ्यायची नाही, किंवा जेवायचं आपलं जर मी सांगितलं तरच तिकडे जेवलं पाहिजे, हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या मनावर ती पहिल्यापासून कंडिशनिंग झाली आहे. अजूनही मी कुठे गेलो किंवा काय झालं, मी पटकन कोणाच्या गोष्टीला हात नाही लावत किंवा बघत नाही. त्या गोष्टींचं कंडिशनिंग होतं लहानपणापासून, जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे केलं तर. आणि हे का नाही केलं पाहिजे हे माझ्या आईने मला शिकवलं होतं की हे का तू कोणाचं घेतलं नाही पाहिजे आणि कसं नाही. पहिले आपण ते फक्त ऍब्झॉर्ब करतो, नंतर थोड्याशा वेळानं आपल्याला ते समज यायला लागते ही दुसऱ्याची गोष्ट आहे, ही आपण ह्याला हात नाही लावला पाहिजे. आपण माझ्या आईने मला सांगितलं होतं, मी जर एखादी गोष्ट तुला दिली तर तू ती ठेवणार आहे, बरोबर. जर मी ही माझी गोष्ट जर दुसऱ्याला दिली, तू देऊ देणार आहे का मला. म्हटलं नाही. मग जर तू त्यांची गोष्ट दिली त्यांना आवडणार आहे का. म्हटलं नाही. आणि ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यात बसते की जर मला माझी गोष्ट कोणाला द्यायला आवडत नाही तर मला कोणाची घ्यायला पण समोरच्याला आवडणार आहे का, नाही आवडणार. जर हे मुलांना व्यवस्थित पटवून दिलं ना तर मुलं होतात.
पण आपण कसं ना की नाही तू घेतलंच नाही पाहिजे, हे झालंच नाही पाहिजे, त्याचं मागचं लॉजिक शिकवा ना. आजकालचे मुलं पहिलेतल्या मुलाला जर तुम्ही लॉजिक शिकवलं तर 100% ऐकतो. आजकालच्या मुलांना तुम्हाला फक्त ना त्यांना उत्तरं पाहिजे, लॉजिक पाहिजे. आजकाल आई वडिलांकडे पण लॉजिक नाही, पण मुलांकडे लॉजिक असतं गोष्टींचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टींचं तुम्ही व्हॅलिड लॉजिक देऊ शकता ना मुलं ऐकतात. आणि काही मुलं जर त्यानंतरही हट्टी असतील तर मग मला असं वाटतं की त्यांचं थोडंसं इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. कारण की आजकाल खूप म्हणजे ADHD असतं, ऑटिझम असतात, डिस्लेक्सिया, ह्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे बिहेवियरल इश्यूज जे आपण नॉर्मल सांगून पण जमत नाही ना मुलांना, माईट बी त्यांना काही सायकोलॉजिकल किंवा न्यूरोसायकोलॉजिकल इश्यूज असू शकतात. सो याच्यामध्ये खूप मेजर केसेस पण तुम्ही हँडल केलेल्या असतील. सो त्याबद्दल काय सांगाल की नेमकं मुलं एका स्टेजवर गेल्यानंतर, एका मोठ्या स्टेजवर गेल्यानंतर काय काय करायला लागतात? आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही बघाल की ऑटिझम, ADHD, डिस्लेक्सिया ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ऑटिझम म्हणजे स्वलिनता, की एकटं राहणं, जास्त कोणासोबत सोशलाइज न होणं, आय कॉन्टॅक्ट न करणं, लोकांसोबत जास्त न बोलणं, म्हणजे हे प्रमाण एवढं वाढत चाललंय. स्पीच डिले, ह्याच्यामध्ये त्यांना बोलता पण येत नाही, असं प्रमाण भरपूर वाढलंय. त्याच्यामुळे त्यांना सोसायटीमध्ये ना इन्व्हॉल्व्ह व्हायला, लोकांसोबत एंगेजमेंट करायला प्रॉब्लेम होतो. आणि आई वडिलांना पण हे अवेअरनेस नाही. आई वडील पण त्यांना मारतात की नाही तू बोल बाबा बोल, जिभेला चटका देतात, इथपर्यंत आहे. पण त्यांना हे कळत नाही की हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. तर हे पहिले ॲड्रेस करणं, प्रोफेशनल हेल्प घेणं. आणि तुम्हाला कोणी सांगितलं तरी तुम्ही ते काय करतात की एक्सेप्ट करत नाही की माझ्या मुलं असं असू शकत नाही. असं नाहीये, काही कोणाला होऊ शकतं. नाही आमच्या घरात हिस्ट्री नाही, कोणाला होऊ नाही शकत. म्हटलं असं नाहीये. एक डॉक्टर आहे जो हार्ट स्पेशलिस्ट, त्याला हार्ट अटॅक येऊ नाही शकत का? असं नाहीये ना. तुम्ही ठरवू नाही शकत कोणाला काय होईल. ADHD, आता ADHDचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे मुलांचं अटेन्शन कमी होतं, मुलं एका जागेवर स्थिर बसत नाही, इकडे तिकडे फिरत राहतात, नुसतं कचलबिचल होत राहते मनाची. सो माझ्याकडे एक केस आली होती, आम्ही त्याला कंडक्ट डिसऑर्डर असं म्हणतो. कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे हे आपण 13 वर्ष खाली मुलांना हे करू शकतो, डायग्नोज करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय होतं 14 ते 13 वर्षाच्या अशा रेंजमध्ये आपण त्यांना हे करू शकतो, डायग्नोज करू शकतो. तर कंडक्ट डिसऑर्डरमध्ये ना मुलांना ना मुलं उद्धट बोलतात. मुलं ह्याचे सायन्स, मुलं उद्धट बोलणं, चोरी करणं, भांडणं करणं, शिवीगाळ करणं, हे त्याचे सिम्पटम्स आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये एक 13 वर्षाचा मुलगा होता. तर तो त्याच्या मित्रामध्ये बसून तो गांजा फुकायचा. नंतर त्याने एकाचं डोकं फोडलं होतं. नंतर त्याने घरात ना काय म्हणतात, घरात ते ह्याला कपड्यांना त्याची आग लावली होती. म्हणजे हे नंतर डेव्हलप होतं. जसं तुम्ही म्हटलं की हे पुढे जाऊन ना ASPD मध्ये जातं, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ह्याच्यामध्ये अशी मुलं जी आहेत ती गुंड प्रवृत्तीची होतात आपण म्हणतो की, किंवा असं ते कोणत्यातरी वाईट संगतीला जातात, किंवा ते थोडंसं गँगस्टर टाईपमध्ये आपण जे म्हणतो की हे गुंड प्रवृत्तीचे झाले ते झाले, दॅट इज कॉल्ड एज प्रॉपर ASPD पर्सनॅलिटी. तर ही कंडक्ट डिसऑर्डर जेव्हा डेव्हलप होते तेव्हा जर आपण मुलांना आपल्याला लक्ष झालं की हा थोडासा हा डेव्हलप होतोय, शिवीगाळ करतोय, आई वडिलांना मारतोय, बाहेर तोडफोड करतोय, अशा जर आपण त्याला लवकरच थांबवलं ना तर पुढे हे डिसऑर्डर्स प्रोग्रेस होत नाही. नाहीतर ही मुलं खूप जाऊन पुढे मग खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवर हे करतात. मग कधी कधी खून करतात किंवा हे करतात. भरपूर मुलांचं तुम्ही रिमांड होम जर बघाल तर आजच्या डेटमध्ये सगळ्यात जास्त त्याचा रेट वाढलाय मुलांचा. आणि ह्याच्यामध्ये सर अजून एक प्रॉब्लेम असतो की जे पॅरेंट्स कंप्लेंट करतात की मुलगा माझा एका शब्दात ऐकत नाही किंवा एकदा सांगितलं की ऐकतच नाही. हा विचार करा की तुम्ही लहानपणी एका शब्दात ऐकलं होतं का? आपणही लहानपणी एवढं शार्प नव्हतं की आपण एका शब्दात कोणती गोष्ट ऐकली. जी गोष्ट माझ्या मनासारखी मी ती ऐकणारच, किंवा जी माझ्या मनासारखी किंवा माझ्या पद्धतीने ठेवली ती मी ऐकणारच 100%. आपण काय करतो ना मुलांसमोर असं प्रेझेंट करतो ना गोष्टी की ते त्यांना ऐकणार. जसं मी उदाहरण दिलं की टॉयज जर खाली पसरलेत तर हे उचल नाही तुला फटका मारेल, असं जर बोललो तर मुलगा एकदा घाबरून तर ऐकू शकतो किंवा तो ऐकणारच नाही. किंवा तुझ्या भावाला तू मारू नको, घरात पळू नको जोराजोरात, हे सांगण्याची पद्धत नाही, ही नेगेटिव्ह स्टेटमेंट झाली. जर आपण ह्याला पॉझिटिव्ह पद्धत सांगितलं, बाळा हे तुझं थोडं आवरून ठेवशील का, तुझा भाऊ आहे तू त्याला आरामाने हँडल कर, हळूच हे कर, त्याला हात धर, त्याला दुखता येतंय, किंवा हॉलमध्ये पळू नको असं म्हणण्यापेक्षा हॉलमध्ये हळू चाल, पडशील, असे जर व्यवस्थित त्याला कमांड्स दिले. शाळेत मस्ती करायची नाही, टीचरला उलटं बोलायचं नाही असं म्हणण्यापेक्षा जर आपण त्याला म्हटलो, बाळा शाळेत आपण अभ्यास करायला जातो तर व्यवस्थित अभ्यास करशील, लक्ष देशील, कॉन्सन्ट्रेशन करशील,
टीचरचं ऐकशील, टीचरला रिस्पेक्ट देशील, तर दॅट इज अ पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट असं म्हणतो किंवा पॉझिटिव्ह कंडिशनिंग म्हणतो. जर आपण त्यांना नेगेटिव्ह कंडिशनिंगने सांगितलं ना तर त्याला ते लक्षात येतं माइट बी असं पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो. त्याला एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो की असं आपण काय म्हणतो की टीचर उलटं उत्तर देऊ नको, म्हणजे देअर इज वन चान्स ऑफ उलटं देण्याचं पण एक प्रोबॅबिलिटी असते. सो इट्स बेटर की टीचरला रिस्पेक्ट दे, हे करतात. तो पॉझिटिव्ह कंडिशनिंग खूप इम्पॉर्टंट असतो मला असं वाटतं. खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण की बेसिक भरपूर पेरेंट्सची क्युरिओसिटी असते की माझ्या मुलांना राईट डिसिजन घ्यायला कसं शिकवू आम्ही, कसं घेतलं पाहिजे त्यांना राईट डिसिजन, त्यासाठी त्याला कसं कळायला पाहिजे की ह्याच्यासाठी राईट काय आयुष्यात. तर बेसिक याच्यामध्ये काय केलं पाहिजे माहिती का, आपण काय करतो की मुलाला सांगतो की बाळा तू इकडे जाऊ नको, हे करू नको. पण काय ना, दोन गोष्टी असतात. एक तर आपण काय केलं पाहिजे, त्यांना चॉईसेस दिल्या पाहिजे. दिस इज ए, दिस इज बी, यू डिसाइड. पण त्याच्या डिसाईड करायच्या अगोदर त्याला सांगायचं की हे जर केलं तर ह्याच्यामध्ये काय काय तुला मिळू शकतं, काय काय बेनिफिट्स होऊ शकतात, काय काय याच्यामध्ये ड्रॉबॅक्स येऊ शकतात, आणि बी मध्ये काय काय बेनिफिट्स, काय काय ड्रॉबॅक. जेव्हा तो त्याचा मग त्याला आपण लॉजिक लावायला शिकवतो की या दोघांमध्ये काय करू शकतो. जेव्हा त्याचा तो विचार करतो, हा पप्पाने सांगितलं होतं इकडे जर केलं तर हे होईल, हे होईल, जर मी ठरवलं तर मग तो स्वतःचं ना डोकं लावायला सुरुवात करतो आणि त्याला कळतं की हा पप्पाने हे सांगितलं होतं, माइट बी दिस इज अ बेटर ऑप्शन. मग तो थोडासा ना कंडिशनिंग त्याच्याकडे डिसिजन मेकिंग देतो, पण आपलं पण त्याच्यात थोडंसं ठेवतो. तर मग मुलांची कंडिशनिंग खूप चांगली होते याच्यामध्ये. आणि काही पेरेंट्स काय करतात, नाही तू असंच केलं पाहिजे, दिस इज बेटर फॉर यू. मग अशी मुलांना पुढे स्वतःचं लॉजिक नाही राहू शकत आयुष्यात. तुम्ही जर बघाल की जसं अमिताभ बच्चन जर बघाल ते एवढे सक्सेसफुल आहे, त्यांचा मुलगा तेवढा सक्सेसफुल आहे का नाही आहे. ह्याचं कारण कोणी विचारच करत नाही. इट्स नॉट अबाउट स्किल्स, पण त्यांना जी कंडिशनिंग केली आहे ना ती खूप महत्वाची आहे. की त्याला काय सेट केलं, त्याच्या आजूबाजूला फ्रेमवर्क काय, त्याला एन्व्हायरमेंटने काय इन्फ्लुएन्स केलं. तुझे वडील खूप मोठे ऍक्टर आहे तर तुला तसंच बनायचंय, पण त्याचं स्वतःचं काय आहे जर त्याला ते समजलंच नाही की माझ्यामध्ये स्पेशल काय, माझे काय स्किल्स आहेत, तर मी तसं बनू शकणार आहे का. मी मला स्वतःला जर मुलांना एक्सप्लोरच करून दिलं नाही, मुलं चुकणार, चुकीचे डिसिजन्स पण घेणार, पण त्याच्यामधून ते काहीतरी शिकणार ना पुढे. मग ह्याच्यामध्ये मला हेच म्हणायचं की मारणं हेच एक ऑप्शन आहे का, की मुलं सुधरवणं म्हणजे मारणंच. हे बघा, मारणं म्हणजे काय, एक प्रकारचं कंपल्शन आहे. बरोबर. म्हणजे मारतो काय होतं की आता तुम्ही सांगाल की एखादा मुलगा तो त्याच्या वडिलांना घाबरत असेल, ठीक आहे, त्याला माहिती की वडील खूप मारतात, ह्या गोष्टी होतात, तर तो काय करतो, वडील यायच्या अगोदर ना अभ्यासाला बसतो. आपण पण लहानपणी करायचो की वडील आले की आपण अभ्यासाला बसायचो. काही लोकांचं तर रिस्पेक्ट पोटी असतं, काही लोकांचं भीती पोटी असतं की वडिलांना सांगितलं नाही चुकीचं आहे तर हे वडिलांसमोर नाही होणार, हे फक्त वडिलांसमोर नाही होणार, पण हे वडिलांच्या मागे होऊ शकतात ना. आणि आपण बघतो की वडील घरी आले तर आपण खेळत असलो की लगेच घरी पळतो की बाबा पप्पा मारतात. हे जर रिस्पेक्टने झालं तर ही चांगली गोष्ट आहे, ही पुढे जाऊन त्याला चांगलं वळण देऊ शकते. पण ही भीतीपोटी झालं ना तर तुम्ही बघाल की ती मुलं घरात चांगले वागतात पण बाहेर काय करतात हे नाही सांगू शकत. सर घरात मुलगा एकदम चांगला होता, सगळं ऐकत होता, आणि अचानकच कळलं की तो तिकडे जाऊन भांडण करतोय, सिगरेट पितोय, हे करतोय. हे भरपूर पेरेंट्सचे कंप्लेंट आहेत. बरोबर, माहितीच नाहीये काय करतात ह्याच्यापेक्षा एवढी भीती बसवली की मुलांमध्ये कम्फर्टच नाही काही सांगायला घरी. आणि काही लोक एवढं कम्फर्ट करतात की मुलं सगळं ओपनली सांगतात आणि त्यांना एवढी सूट मिळते की ते काही करतात. दोन गोष्टी आहेत, बॅलन्स नाहीये दोन्हीकडे. की एकतर भीतीपोटी काहीच सांगत नाही आणि एकतर एवढं फ्री करतात की बाबा तू दारू पिली ना तरी आम्हाला सांग बाबा, आम्ही ओके पण तू सांगून कर. मग मुलाला अजून फ्रीडम मिळतो आणि इकडे अजिबातच फ्रीडम नाही मिळत. दोन्ही जर व्यवस्थित बॅलन्स नसेल ना तर इकडे मुलांचंच नुकसान आहे. त्याच्यामध्ये बॅलन्स झालं पाहिजे या गोष्टी. एक इन्सिडेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की माझाच एक मित्र होता, तर त्याच्या एकदा ना आम्ही ट्रिपला चाललो होतो असंच, आणि वी वर गोईंग म्हणजे पुण्याजवळच लवासाला चाललो होतो आम्ही तिकडे. तर आम्ही एका पेट्रोल पंपवर थांबलो आणि तिकडे असंच आम्ही थोडं 2-3 मित्र पेट्रोल गाड्या आणि आम्ही बाहेर थांबलो होतो. तर त्याने गाडीची डिक्की उघडली आणि त्याच्यामधून सिगरेट काढली. सो आमचा खूप चांगला ग्रुप होता, त्याने सिगरेट काढली आणि त्याने पिली. आणि मला माहित नव्हतं कारण की आमचं कॉलेज चेंज झालं होतं, आम्ही महिन्यातून एकदा भेटायचो. तो म्हटलं अरे अभी भी स्टार्ट किया पीने के लिए. म्हटलं अच्छा घर पे पता. तो म्हटला नाही पता. तर मग आता आमचं जीवलग मित्र म्हटलं आम्ही थोडंसं मदत करा. म्हटलं अरे सोडून दे, हे चांगलं नाही आहे, हे असं नाही केलं पाहिजे. तर म्हटलं हां ठीक आहे देखता हूँ. मला माहिती होतं काय सोडणार नाही,
आणि त्याची आई पण चांगला आम्हाला हे करायची, फोन करायची, हे करायची. मग त्याच्या आईला सांगितलं, कारण की त्याच्या आईचं तेवढं त्याच्यासोबत जमत नव्हतं तेवढं माझ्यासोबत जमायचं. तर मी त्याच्या आईला फोन करून सांगितलं की काकू हा असं करतोय, सिगरेट पितोय, तुम्ही त्याला थोडं समजून सांगाल. तर मग ठीक आहे. मग एक दिवस त्याच्या आईने त्याला बोलवलं आणि त्याला समजून सांगितलं. ठीक आहे. मग मी त्याला विचारलं, आई बोलली का तुला? त्याने पहिले थोडंसं मला बोलला की तू कशाला सांगितलं, हे झालं ते झालं. नंतर तो म्हटला मम्मी को पता चला, मैंने बताया, मैंने बोल दिया सच्चा मैं पीता हूँ. तर म्हटलं फिर मम्मीने क्या बोला? तर मम्मी त्याची आई त्याला काय म्हटली की बाळा तू पी, पण मला सांगून पी, आणि दिवसाला फक्त 2च हे घे, सिगरेट्स घे, जास्त घेऊ नको. म्हणजे आपण काय चॉईसेस देतोय मुलांना हे खूप महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक इन्सिडेंट सांगेल की भरपूर असं झालं की आई वडील माझ्याकडे की ह्याला सांगितलं होतं बाहेर अफेअर करू नको, किंवा मुलींचं मोस्टली आपल्याकडे आहे ते की बघा ना हिचं बाहेर अफेअर चालू, हे करा, तिचं ब्रेन वॉश करा, तिला सांगा याच्यामध्ये पडू नको. तर ह्याच्यामध्ये पण काय आहे ना की तुम्ही मुलीला एवढं बांधून ठेवलेलं असतं किंवा मुलांना एवढं बांधून ठेवलेलं असतं ना की ते बाहेर जाऊन जेवढं तुम्ही एका गोष्टीसाठी मुलाला बांधाल ना तो तेवढा त्याच्यामधून वाहत जातो. त्याला जर घरी त्या गोष्टींसाठी नाही, त्याला खूप तू हेच केलं नाही पाहिजे, तू मुलांमध्ये किंवा तुला गर्लफ्रेंड नसली पाहिजे, बॉयफ्रेंड नसलं पाहिजे, तर मुलं काय करतात ना, तीच मुलं जास्त त्यांना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात, हे लक्षात घ्या. आणि ज्या मुलांना सूट मिळालेलं असतं त्यांचं काही नसतं, ते एकदम रिलॅक्स असतात, निवांत असतात. पण ज्या मुलांना धरून ठेवलं आईवडिलांनी, तू असं नाही केलं पाहिजे, मुलांसोबत नाही बोलली पाहिजे, मुलींसोबत नाही, त्या मुलाला किंवा मुलीला 100% काही ना काही बाहेर अफेअर असतं. कारण की जेवढं तुम्ही बांधून ठेवाल किंवा जेवढं फ्री सोडाल ना, मुलं दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ना बिघडतात. त्याच्यामुळे ते बॅलन्स झालं पाहिजे असं मला वाटतं. सो सर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपण बघतो की पॅरेंट जे असतात ते पनिशमेंट इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देतात, जसं तुम्ही सांगितलं की चटके देणं किंवा मारणं हातावर. सो ह्याच्यामध्ये पनिशमेंटचा किती रोल आहे? जसं आपण म्हणतो की एखाद्या मुलाने चांगली गोष्ट केली तर आपण त्याला रिवॉर्ड दिला पाहिजे, तसं थोडं पनिशमेंटची पण गरज असते. आणि ते डिपेंड करतं मुलाला आपण काय दिलं पाहिजे. मारणं माझ्या पद्धतीने थोडंसं चुकीचं आहेच, पण काही गोष्टींमध्ये पेरेंट्स पण त्यांचा टेम्पर लूज आउट करतात ह्या गोष्टींसाठी, कारण की मुलं कधी कधी ना खरंच खूप ऐकत नसतो. तर अशा वेळेस मारणं हे चुकीचं आहे, पण थोडंसं तुम्ही प्रेमाने त्याला थोडंसं हे करू शकता, प्रयत्न करू शकता, नाहीतर थोडंसं घाबरू शकता त्याला. पण ह्याच्यामध्ये पण त्याची मानसिक म्हणजे त्याला मानसिक लेवलवर त्याचा डिस्ट्रेस नाही झाला पाहिजे. कारण की आई वडील काय करतात, काही काही एक्स्ट्रीम असतात, हात बांधून ठेवणं हे पण होतं, रूममध्ये कोंडणं, बाथरूममध्ये कोंडणं, त्याने ना त्यांच्या सायकोलॉजीवर ना त्यांना थोडासा ना ह्या गोष्टींवर ट्रॉमा बसतो. तर ते झालं तर मुलं खूप सायकोलॉजिकल इश्यूजमध्ये होतात. काही लोकांना अँझायटी होते, भीती वाटते. ते म्हणजे समाजात जरी गेले किंवा नवीन गोष्टीमध्ये गेले, काही ह्याच्यामध्ये गेले, त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो, मोटिवेशन कमी होतं, त्यांना स्वतःवर ट्रस्ट कमी होतो, जाऊन अचानक कोणत्याही नवीन कंडिशनमध्ये घाबरतात मुलं. तर त्यांना जेवढं प्रेमाने डील कराल ना त्या गोष्टी होऊ शकतात. रिइन्फोर्समेंट म्हणजे मी म्हणेल पनिशमेंट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, रिइन्फोर्समेंट म्हणू, की जर तू अभ्यास केला ना, माझी अपेक्षा काय, आई वडिलांची अपेक्षा असते अभ्यास करणं, व्यवस्थित वळण लागणं, ह्या गोष्टी. जर तू अभ्यास केला, जर मी तुला 1 तास अभ्यासाचा दिला ना, जर तू तो 1 तास कंप्लीट केला तर तू थोडा खेळायला जाऊ शकतो. जर अभ्यास नाही केला, इकडे अर्धा तास कमी करतो तर खेळण्याचा अर्धा तास कमी करते. मुलाला काय वाटेल, अरे मी इकडे 1 तास केलं तर मला इकडे पूर्ण 1 तास मिळेल. आणि जर त्याने आठवडाभर हे सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर त्याला एक टोकन द्या ना. टोकन म्हणजे फक्त हे नसतं की त्याला भारी भारी काहीतरी बाहेरचं आणून दिलं पाहिजे. 2 शब्द प्रेमाने बोललं किंवा 1 दिवस त्याला बाहेर खायला घेऊन गेलं, थोडंसं आपण छोटं वडापाव जरी खाऊ घातलं तरी मुलं खुश होतात. की एका पेरेंटने ना मुलाने क्लासमध्ये चांगले मार्क्स आणल्यामुळे त्याला काहीतरी 80% आले, त्याला होवर बोर्ड गिफ्ट केला. एक बोर्ड असतं जेव्हा थोडंसं ते मुलं हे करू शकतात, ऑटोमॅटिक थोडासा होवर बोर्ड. त्याची प्राईस जवळपास 12,000 रुपये होते. ठीक आहे, दॅट इज हे. पण त्याला जर आपण थोडंसं अशा गोष्टीमध्ये बिल्ड केलं की त्याला गिफ्ट म्हणून पण अशा प्रोडक्टिव्ह गोष्टी दिल्या, जसं एखाद्या मुलाला गिफ्ट म्हणून स्केटिंग दिलं, एखाद्या मुलाला गिफ्ट म्हणून गिटार दिलं, एखाद्या सायकल दिली, किंवा एखाद्या मुलाला असं काही दिलं ज्याच्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी गोष्टींबद्दल वाढेल, तर काय होतं की त्याने त्यांचा ना गोष्टींमधला इंटरेस्ट पण डेव्हलप होतो आणि त्या चांगल्या स्किल्स पण डेव्हलप होतात ना. एखाद्या मुलाला स्केटिंग दिलं तो काय करणार, स्केटिंग शिकेल. एखाद्या मुलाला म्हटलं जर तू ह्याच्यामध्ये टर्ममध्ये जर चांगलं केलं तर मी तुला स्विमिंगचा क्लास लावेल, किंवा त्याला एखाद्या गोष्टीमध्ये त्याला म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल तर मी तुला गिटारचा क्लास लावेल, कॅशिओचा म्हणजे पॅनिओचा क्लास लावेल. असं जर केलं तर काय होईल, तो परफॉर्म पण चांगलं करेल आणि एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण डेव्हलप करेल. सर ह्याच्यामध्ये आपण समजा आता ह्याच्यामध्ये पण एक सवयच लागून जाते ना की रिवॉर्ड शिवाय मुलं कामच करत ना, मग हे पण एक ते पण आहे.
पण तेच आहे की रिवॉर्ड कधी दिला पाहिजे, किती इंटरव्हलमध्ये दिला पाहिजे. सतत तू चांगलं केलं, टोकन एक असतं टोकन इकॉनॉमी आणि एक असतं रिइन्फोर्समेंट. जसं मी सांगितलं की टोकन इकॉनॉमीमध्ये जेव्हा चांगलं करतो अप्रिशिएट केलं पाहिजे मुलाला. कधी कधी फक्त व्हर्बली केलं पाहिजे, कधी कधी जेव्हा खूपच चांगला परफॉर्मन्स केला, रिझल्ट वर्षातून एकदा चांगला म्हणजे फायनली रिझल्ट असतो तेव्हा आपण त्याला टोकन देऊ शकतो. 6 महिन्यानंतर एकदा टोकन देऊ शकतो. टोकन देणं पण त्याची ग्रेड बघायची की अचिव्हमेंट केवढी आहे आणि आपण टोकन कसं देतोय. जर त्याने एखाद्या युनिट टेस्टमध्ये काहीतरी चांगलं केलं आणि आपण त्याला टोकन देतोय मोठा आयफोन दिला, दॅट इज नॉट व्हॅलिड. फोन देणं तर व्हॅलिडच नाहीये पहिले तर, बट त्या लेवलचं नाही झालं पाहिजे. जर त्याने फायनल एक्झाममध्ये चांगलं केलंय तर तुम्ही त्याला असं टोकन देऊ शकता जे त्याला पुढे फ्युचरला पण कामाला येईल, प्रोडक्टिव्ह असेल. मुलं जे आहेत आजकाल खूप मोबाईल वापरतात, रील्स बघणं असेल, युट्यूब शॉर्ट्स बघणं असेल. सो याच्यामध्ये होतं असं की ते 2-2, 3-3 तास मोबाईल बघत बसतात छोटी मुलं. बरोबर. आणि मोबाईल शिवाय जेवत नाहीत किंवा काहीच करत नाहीत, ते एका कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन बसतात. आणि ह्याच्यामध्ये पॅरेंट्सच मला वाटतं खरं तर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कारण की याच्यामध्ये जर पॅरेंट्स बिझी असतील कुठल्या कामामध्ये तर ते सरळ मोबाईल देऊन टाकतात, अरे तू इकडे बस जाऊन आणि तू तुझं खेळ बाबा, आम्हाला आमचं काम करू दे. पेरेंट्स येतात, सर खूप मोबाईल वापरतो मुलगा, 2-2 तास फोन वापरतो, काय बघतो आम्हाला काहीच माहिती नसतं. त्याच्यामध्येच त्यांचं उत्तर आहे, काहीच माहिती नसतं आम्हाला. आणि मोबाईलची सवय लागली. कोणताही मुलगा जन्मजात मोबाईलची सवय घेऊन येतो का? बरोबर आहे ना, नाही. त्याला मोबाईलची सवय कशी लागली, तो मोबाईलला इंट्रोड्यूस कसा झाला, ह्याचं कारणीभूत कोण आहे? पॅरेंट्स. बाहेरचे लोक देऊन त्याला मोबाईल देणार नाही. 24 तास जो ज्यांच्या सोबत असतो त्यांचा इन्फ्लुएन्स होणार ना. आई वडील काहीतरी बघताय, काहीतरी भारी बघतात, आई वडील कंटिन्युअस मोबाईलमध्ये असतात, फोनवर असतात, रील बघतात, तर मुलगा काय करणार आहे? मुलगा बद्दलच करणार आहे ना. ह्याच्यामध्ये आपण लहान मुलांना खेळणं देताना ना, मी बघितलं की मुलींकडे ना एक फोन असतो, मुलांकडे एक लहानपणी फोन असतो, त्याच्यामध्ये ना ते गाणे लागतात, बटनावाला फोन आपल्याकडे. आपण खेळण्यामध्ये पण त्यांना मोबाईल देतोय, खेळण्यामध्ये पण तो लॅपटॉप देतोय, तो एक खेळण्याचा लॅपटॉप आहे. बरोबर. तर ह्याचं अपग्रेडेशन मुलांना दिसतंय ना घरात, तर तो मागणारच ना तो मोबाईल. जर त्यांना तुम्हीच पहिल्यापासून बघितलं, तुम्ही त्यांना जर सांगितलं की मोबाईल हा रिवॉर्ड नाहीये, तुम्ही जेवायचं असेल, जर तू दिवसभर अभ्यास केला, तू 2 तास अभ्यास केला, 1 तास अभ्यास केला, तर तुला 1 तास किंवा अर्धा तास मोबाईल बघायला मिळेल. हा रिवॉर्ड आहे आई वडिलांचा. विच इज व्हेरी रॉंग. इट इज नॉट रिवॉर्ड, इट इज नेसेसिटी. मोबाईल गरजेनुसार वापरला पाहिजे. तुम्ही जर त्याला शिकवलं, जर 1 तास तू अभ्यास केला तर तुला मोबाईल मिळणार आहे, तुम्ही रिवॉर्ड देताय ना त्याला. बरोबर आहे. त्याच्या जागेवर जर तुम्ही म्हटलं, जर तू 1 तास अभ्यास केला तर मी तुला 1 तास खाली खेळायला पाठवेल, बरोबर. तुम्ही रिवॉर्डच चुकीचा देताय. आणि हे आहे, तू जेवला नाही तर त्याच्या घास भरवायसाठी पहिले मोबाईल. मुलं मोबाईल शिवाय जेवत नाहीत आजकाल. एवढा हट्टीपणा, आणि ती सवय पहिल्यापासूनच लावली लहानपणी. अरे याला सगळा मोबाईल कळतो, ह्याला ना आम्ही मोबाईल शिकवलाच नाही. आई वडील एवढं कौतुकाने सांगतात की सर आम्ही ह्याला मोबाईल शिकवलाच नाही, आपोआपच सगळं येतं. सर याच्यामध्ये मी पण एक पाहिलं की आता 1 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये आजकाल युट्यूब शिकवायलाच लागत नाही की ऍड कसे स्किप करायचे, त्यांना बरोबर समजतं की कुठं काय करायचं, सर्च कसं करायचं, त्यांना काहीच नाही. मी स्वतः बघितलं, एक मुलगी माझ्याकडे आली, शी वॉज ओनली 3 years old. ती आली, तिला मी म्हटलं तू काय बघते मोबाईलमध्ये? ती म्हटली मी एक कार्टून आहे ते बघते. तर म्हटलं मला दाखवशील का काय कार्टून आहे? तर मला वाटतं ती काढेल असं. तिने तिकडे ओपन केला, त्याच्यामध्ये ते माईकवर क्लिक केलं आणि ते कार्टूनचं नाव बोलली. म्हटलं इतके दिवस मी हे फीचर मी स्वतः नाही वापरलं जे तू वापरते. म्हणजे मुलं एवढे लर्न झालेत ना, मी म्हणतो हे गर्भसंस्कारच आहेत. हे लहानपणापासून ते म्हणजे आईच्या पोटात असतानाच ही ट्रेनिंग घेऊन येतात की मोबाईल कसा वापरायचा. जर तुम्ही बघाल की आपण प्रेग्नेंट असताना आपण काय किती मोबाईल वापरतो. आपण घरी बसून असतो किंवा हे करतो, आपण स्वतः एवढं वापरतो, ते मॅग्नेटिक रेडिएशन ते आपल्या बॉडीमध्ये येत राहतात. तुम्ही जर बघाल आजकालच्या मुलांना ऑटिझम, डिस्लेक्सिया हे जे आहे, व्हर्च्युअल ऑटिझम निघाला आता, मोबाईलमुळे होणारा ऑटिझम किंवा व्हर्च्युअल स्क्रीनमुळे. हे का वाढत चाललंय? कुठेतरी ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुलांमध्ये येत आहेत, न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यूज त्याच्यामुळे वाढत चाललेत. तर ती कंडिशनिंग मी म्हणेल की मोबाईलची कंडिशनिंग पहिले कमी झाली पाहिजे. इट शुड बी ओनली नेसेसिटी. घरात भरपूर काय अशा गोष्टी आहेत ना जे मुलं वापरू शकतात, पण ते का नाही वापरत? कारण की त्यांना दिसतं की प्रायोरिटी ह्याच्यामध्ये जास्त आहे.
कारण की आई वडील पण दिवसभरच बघतायत. मी पण हे करतो, जर त्यांचे आई वडील दिवसभर जाऊन म्हणजे संध्याकाळी आल्यावर फ्रेश होण्यासाठी जर खाली वॉकला गेले किंवा काहीतरी क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, टेनिस खेळतात, तर मुलगा नाही खेळणार ती गोष्ट. तुम्ही तुमचे चॉईसेस बदला ना. तुम्ही घरी आल्यानंतर एकतर वर्क स्ट्रेस बाहेर ठेवा, ते घालवण्यासाठी मोबाईल नका वापरू, खाली जा, वॉकिंग करा, मुलगा तुमच्यासोबत फिरायला येईल. पण तुम्ही काय करा, तुम्ही येऊन आल्या पहिले तुम्ही मोबाईल चेक करतात, तुम्ही काहीतरी रील बघतात, तुम्ही रात्री झोपताना रील बघतात, तर मुलगा रीलच बघणार आहे. आणि जो तुम्ही कॉन्टेंट बघतात मुलाला पण तसंच कॉन्टेंट लागणार आहे. तुम्ही घरात जर टीव्ही लावला त्याच्यामध्ये बघतायत सास भी कभी बहू थी, कसोटी की जिंदगी, अशा जर सिरियल बघितलं तर मुलाला काय आवडणार आहे, तसंच कॉन्टेंट आवडणार आहे. तुम्ही जर काहीतरी बघितलं, तुम्ही डिस्कवरी बघितलं किंवा तुम्ही असं काहीतरी चॅनल बघितलं जे हेल्दी आहेत, ज्याने तो काहीतरी शिकेल, तर तो तेच बघणार आहे. की नेमकं समजा आता एखादा मुलगा आहे जो आहारी गेलाय, म्हणजे लहानपणीच त्याला मोबाईल शिवाय हेच होत नाही, सो त्याच्यामध्ये तुम्ही कसं ट्रीट करता त्याला? सो आता आपण त्याच्यामध्ये कसं आहे की मुलं जे मोबाईल ॲडिक्शन मध्ये जास्त आहेत, तर आपण त्यांना रिप्लेसमेंट करायला शिकवतो. म्हणजे काय असतं की आता एखादी गोष्ट जर मला सोडायची असेल तर त्याला सबस्टिट्यूट काहीतरी लागतं. बरोबर आहे. तर काय आहे ना, ह्याच्यामध्ये हे ॲडिक्शन, मी ॲडिक्शनच म्हणतो मोबाईल म्हणजे. आपणही बघितलं तर आपला स्क्रीन टाइम 2 तासाच्या खाली कधीच नसतो. हे ॲडिक्शन कमी करण्यासाठी ना एक दुसरं व्यसन लागतं. बरोबर. एखाद्या माणसाला सिगरेट सोडायचं, त्याला दुसरं काहीतरी व्यसन द्यावं लागतं किंवा त्याला काहीतरी सबस्टिट्यूट द्यावा लागतो. तर मुलांना ना ते सोडण्यासाठी ना काहीतरी सबस्टिट्यूट दिला पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे की ते त्याच्यामधून काहीतरी त्याच्या लेवलचा पाहिजे की ज्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. आणि जास्त मुलांचा कल खेळण्याकडे असतो किंवा असं काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात, फन गेम्स असतात. आम्हाला लहानपणी ब्लॉक्स आणून द्यायचे किंवा आम्हाला ते रिमोट कंट्रोल कार्स असायचे किंवा आम्ही स्वतः कार्स बनवल्यात, रोबोटिक्स म्हणून असायचं, आम्ही ते त्याच्यामध्ये कार्स बनवायचं हे शिकायचो. असं जर मुलांना थोडंसं माइंड टिकलिंग दिलं ना, गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटीज दिल्या, तर नक्की त्याच्यामध्ये डायव्हर्ट होतात. आणि मोस्टली ना आजकाल जर तुम्ही बघाल की मोबाईलमुळे मुलं खूप आयसोलेटेड व्हायला लागले. किंवा असं पण झालंय, हे पण ऐकलंय मी, की मुलं खाली जातात ना, ते स्वतः जाऊन ना मोबाईल बघतात खाली. पण प्ले टाइम मध्ये माझा हा प्रश्न आहे की प्ले टाइम मध्ये मुलांकडे मोबाईल करतो काय? बरोबर. खाली गेल्यानंतर पण मुलं मोबाईल बघतात, त्याच्याबद्दल डिस्कस करतात. एकतर ते पबजी, मुलांमध्ये चौथीतले मुलं पबजी खेळतात. तर मी कालच एक पेशंट बघत होतो हॉस्पिटलमध्ये, तो ॲडमिट होता, त्याला काहीतरी पोटाचं इन्फेक्शन झालं होतं म्हणून ॲडमिट होता. सो मी गेलो त्याला थोडं काउन्सिलिंगची गरज होती, आई म्हटले, तर मी जाऊन त्याला बघत होतो. तर जेव्हा मी त्याच्याकडे गेलो, मी फक्त लांबून त्याला थोडंसं ऑब्झर्व केलं. तो तिकडे सलाईन लागलं, हे करतोय, जेवतोय इकडे आणि इकडे तो पबजी खेळत होता. जेवतो एका हाताने तो पबजी खेळत होता. आई म्हणते आम्ही त्याला आता सुट्टीच आहे ना सर, तर त्याला थोडंसं म्हटलं ठीक आहे. पण ही कंडिशनिंग का? चालतं, थोडं केलं तर चालतं, पण ते थोडं करता करता किती वाढतं हे आई वडिलांना नाही कळत. त्याच्यामुळे त्याला अशी रिप्लेसमेंट द्या की ज्याच्यामुळे तो थोडासा एंगेज होऊ शकतो फिजिकली, मेंटली. आणि काय झालंय ना, तुम्ही बघाल की खाली मुलं खेळतात ना, ह्याला कारणीभूत आई पण आहे, आई वडील पण आहेत ह्याच्यामध्ये. कारण की काय होतं की मुलं खाली खेळायला गेले ना, तर ना तिकडे त्यांना खेळून पण देत नाही. ह्याचं कारण काय की खाली गाड्या लागलेल्या असतात. माझ्या गाडीला बॉल लागला तर, माझ्या गाडीला हे झालं तर. तुम्ही काही दिवस गाड्या बाहेर लावा ना. बरोबर. सोसायटीमध्ये अशा प्रोव्हिजन्स नाही आहे तेवढ्या की तुम्ही प्ले ग्राउंड आहे, काही काही सोसायटीच्या अम्युनिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, पण सगळीकडे ही पॉसिबिलिटी नाही आहे ना. किंवा मुलांना तुम्ही स्वतः खाली पाठवा ना. सर तो खाली जायलाच म्हणत नाही, तुम्ही खाली जा, तुम्ही घेऊन जा. तुम्ही गेलात तर मुलं खाली. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालंय ना, तुटली तर तुटली काच. माझं स्पष्ट म्हणणं, तुटली तर तुटली काच. किंवा तुम्ही एक काम करा, गाडी बाहेर लावा ना जोपर्यंत मुलं खेळतात. मुलांना तुम्ही थांबवणं स्वतःच्या लक्झरीसाठी, दॅट इज नॉट गुड ना. काय होतं की मुलांना खेळायलाच तुम्ही स्पेस देत नाहीयेत. पार्किंग मध्ये पण जिकडे खेळण्याची जागा आहे तिकडे पण तुमच्या गाड्या लागलेल्या असतात. एका घरात 3 गाड्या 2 लोकांसाठी का हव्या आहेत? जरी असल्या तरी तुम्ही थोडा मुलांना स्पेस द्या ना. पार्किंगवरून लोकांचे भांडणं होतात त्या गोष्टींमुळे की तुमचा मुलगा नुसता खेळत राहतो खाली, आमच्या गाडीला बॉल लागतो. स्पंज बॉलने जरी खेळलं तरी मुलांची, आई वडिलांची कंप्लेंट असते की आमच्या गाडीला बॉल लागेल. ह्याच्यावरून लोक भांडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांमध्ये स्वतःमध्येच कॉन्फ्लिक्ट आहे. सोसायटीमध्ये मोठ्यामध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणून लहान मुलांना पण तुम्ही खाली जाऊ देत नाही, त्यांच्यासोबत खेळू देत नाही. ह्या मुलाबरोबर खेळू नको, म्हणजे तुम्हीच ट्रेनिंग देतात त्याला ह्या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे त्यांना शिकवा की आपण कसं एकसाथ राहिलं पाहिजे. आणि आपल्याला हे शिकवलंय वसुदैव कुटुंबकम, सगळे एकसाथ येऊन कसं राहिलं पाहिजे. आपल्या देशाची हेच खासियत आहे ना.
आणि आपण आपल्या मुलांना हे शिकवलं तर कसं होणार आहे?